विद्येचं माहेरघर हादरलं. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार. मंगळवारी पहाटे 5:30ची धक्कादायक घटना. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रयच्या भावाची चौकशी. दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल. स्वारगेट डेपोमधल्या 23 सुरक्षा रक्षकांचं तात्काळ निलंबन. उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश. डेपो आणि मॅनेजर वाहतूक नियंत्रकांची चौकशी होणार. पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये धक्कादायक प्रकार. स्थानकातील जुन्या बसमध्ये आढळले साडी, शर्ट आणि कंडोम्स. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आक्रोश आंदोलन. वसंत मोरेंनी तोडफोड करत व्यक्त केला रोष. बलात्कारानंतर आरोपीची तरुणीला जीवे मारण्याची धमकी. आरोपीच्या धमकीला घाबरून तरुणी गप्प राहिली. घरी जाताना मात्र तिनं घरच्यांना बलात्काराच्या घटनेची माहिती दिली. ही तरुणी आरोपीसोबत काही काळ बोलली. त्यानंतर आरोपीनं तिची दिशाभूल करून बसमध्ये नेलं. पुणे बलात्कारासंदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती. पुणे बलात्कार प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल. पुणे पोलीस आयुक्तांसोबत केली चर्चा. गंभीरपणे तपास करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना. स्वारगेट घटनेबाबत पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केल्याची खासदार मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई केली जाईल, मोहोळ यांचं आश्वासन. पुणे सुरक्षित राहिलेलं नाही. पुण्यामध्ये हजारो मुलं-मुली शिकण्यासाठी बाहेरून येतात. स्वारगेटच्या एसटी स्टँडमध्ये ड्रग्ज, पाकिटमार, मटका आणि दारूचे अड्डे चालतात. पोलीस नक्की करतात काय? रवींद्र धंगेकरांनी उपस्थित केले सवाल. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. खासदार सुप्रिया सुळेंची स्वारगेट बलात्कार प्रकरणी प्रतिक्रिया. आरोपी दत्तात्रय गाडेला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, सुळेंची मागणी. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये घडलेली घटना दुर्दैवी. सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. आमदार रोहित पवारांचं विधान. राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात, रोहित पवारांची मागणी. अशा आरोपींना ठेचून मारलं पाहिजे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची पुणे बलात्कार प्रकरणावर प्रतिक्रिया. सरकारवर आरोप करण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे, शिरसाटांचं वक्तव्य. स्वारगेट बस स्थानकातील घटना म्हणजे पुणे पोलीस एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस. विजय वडेट्टीवारांची पुणे बलात्कार प्रकरणावरून सरकारवर टीका. गृह खात्यावरही ओढले ताशे. पुण्यातील घटना भयंकर. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. शक्ती कायदा अजून किती काळ केंद्र राज्याच्या प्रश्नोत्तराच्या साखळदंडामध्ये अडकलेला राहणार, दानवेंचा सवाल. पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्काराची घटना प्रगतिशील आणि पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणारी. महिला सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची एक्स पोस्ट. स्वारगेट बलात्कार प्रकरणी काही धागेदोरे हाती लागल्याचं पोलिसांनी सांगितल्याची नीलम गोऱ्हेंची माहिती. घटनास्थळी भेट दिल्यानंतर नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. स्वारगेटमधील बलात्काराची घटना अतिशय निंदनीय. एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंची प्रतिक्रिया. तसंच एसटी आगारामध्ये सुरक्षा रक्षक वाढवण्याची गरज असल्याचं बर्गेंचं विधान. प्रशांत कोरटकरच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ. सकल मराठा समाजानं प्रशांत कोरटकरच्या घरासमोर आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी सुरक्षा वाढवली. इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांची 2 पथकं. प्रशांत कोरटकरचा शोध घेण्यासाठी नागपूरमध्ये. एका पथकात 1 अधिकारी, 4 कर्मचारी आणि डीवायएसपीच्या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात दुसरं पथक नागपुरात. प्रशांत कोरटकरवर राज्य सरकारनं मोका लावावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून घाटकोपरमध्ये निदर्शनं. अमृतनगर सर्कलमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर केलं आंदोलन. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर आंदोलन. सकल मराठा समाजातर्फे घोषणाबाजी करत आंदोलन. नाशिकमध्ये आढळला जीबीएसचा पहिला संशयित रुग्ण. इगतपुरी तालुक्यातील एका आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आढळली जीबीएसची लक्षणं. महाराष्ट्रात नवीन 73 शाळा सुरू होणार. 73 पैकी 65 शाळा इंग्रजी माध्यमाच्या तर 8 शाळा मराठी माध्यमाच्या. शालेय शिक्षण विभागाची माहिती.
कुर्ला बेस्ट अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत. बस अपघातात झाला होता 9 जणांचा मृत्यू. मुंबई महापालिकेकडून नालेसफाईबरोबरच हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरील कन्व्हर्टच्या साफसफाईवर वॉच. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी बैठकीत घेतला हार्बर आणि मध्य रेल्वे स्थानकांचा आढावा. सीसी कामांसाठी खोदलेले रस्ते पूर्ण करण्यासाठी कुलाबा रहिवाशांचा बीएमसीला उद्यापर्यंतचा अल्टिमेटम. अन्यथा खोदलेल्या रस्त्यांवर आंदोलन करण्याचा इशारा. पालघरमध्ये तब्बल 25 लाख रुपयांचे एमडी ट्रक जप्त. कासा पोलिसांची मोठी कारवाई. रिक्षा चोरणाऱ्या दोघांना भिवंडी गुन्हे शाखेने केली अटक. त्यांनी चोरी केलेल्या 10 लाख रुपये किमतीच्या 11 रिक्षा धुळ्यामधून जप्त करत 6 गुन्ह्यांची केली उकल. नाशिक सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गेल्या कुंभमेळ्यापेक्षा 5 पट जास्त भाविक येतील हे गृहीत धरून नियोजन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. अभिनेत्री प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वरच्या कार्यक्रमाला जाणार नाही. प्राजक्ता माळीचे सहकारी कार्यक्रम सादर करणार. प्रशासनावर ताण पडू नये म्हणून निर्णय. प्राजक्ता माळीची माहिती. दुष्काळमुक्त सोलापूरसाठी खासदार प्रणिधी शिंदेंचा नवीन उपक्रम. CSR फंडातून करणार जलसंधारणाचं काम. चेन्नईच्या EFI संस्थेच्या माध्यमातून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 3 तालुक्यात जलसंधारणाच्या कामाला सुरुवात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.